आणि आता कोकणामध्ये जाणार आहोत। कोकणवासियांचं आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातल्या मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा पार पडलेली आहे। पाहूया या संदर्भातला एक आढावा। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी आंगणे कुटुंबियांनी 9 रांगांमध्ये दर्शनाची व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला येत असतात आणि आई भराडी देवीचं दर्शन घेत असतात। आता जरी पाहिलं असेल तर भाविक विविध ठिकाणावरून या ठिकाणी आलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या रांगांमधून भाविक सुलभ पद्धतीने दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। तर मंदिराच्या गाभाऱ्यात आणि गाभाऱ्याच्या बाहेरील भागात आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। याच यात्रेदरम्यान कृषी प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण पाहत असाल तर माझ्या पाठीमागे कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण असलेला हा 1500 किलोचा रेडा आहे आणि याचं किंमत जी आहे ती साधारणतः 35 लाख रुपये असल्याचं त्यांच्या मालकाने या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहत असाल तर सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने शेतकरी असतात आणि हे शेतकरी या ठिकाणी या रेड्याला पाहण्यासाठी पसंती दर्शवताना पाहायला मिळतात। त्यासोबतच आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला आलेल्या भाविकांचा देखील या रेड्याला पाहण्यासाठी पसंती आहे। कृषी प्रदर्शनाचे अजून एक खास आकर्षण आहे ते 6 किलोचा कोंबडा जो आहे तो आहे आणि रेडा आणि कोंबडा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि शेतकरी या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। खरं तर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे ते शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तू आणि साहित्य मिळावे यासाठी। त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी असतील किंवा भाविक जे आहेत ते या ठिकाणी येऊन या कृषी प्रदर्शनाला भेट देत आहेत। मात्र या कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण आहे ते 1500 किलोचा रेडा आणि 6 किलोचा कोंबडा। त्यामुळेच मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते खास या कृषी मेळाव्याकडे आकर्षित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंगणेवाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।